नमस्कार, मी बेले ज्ञानेश्वर शेषराव, शिवाजी माध्यमिक विद्यालय हिंगोली या ठिकाणी सहशिक्षक असून गेली 7 वर्षे स्काउट गाईड ही चळवळ चालवत आहे। हिंगोली भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय या ठिकाणी या संस्थेमध्ये मी नवयुवक स्काउटर प्रतिनिधी म्हणून काम करत आहे। माझं बेसिक, प्रगत आणि हिमालय गुडब्याच हे प्रशिक्षण पूर्ण झालं आहे। आज संपूर्ण भारत बंद आहे। भारत बंद असताना सुद्धा स्काउट गाईडची चळवळ ही थांबली नसली पाहिजे। याच निमित्तानं मी स्काउट गाईडच्या अभ्यासक्रमामधल्या ज्या गाठी आहेत, म्हणजे प्रथम सोपान, द्वितीय सोपान आणि तृतीय सोपान, याच्यातले जे गाठीचे प्रकार आहेत ते प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये मांडणार आहे। आपण घरीच राहा आणि घरीच या स्काउट गाईडच्या अभ्यासक्रमामधल्या गाठी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून शिकून घ्या। सुकरगाठ रिप नॉट पहिली पद्धत। सुकरगाठ तयार करण्यासाठी सुरुवातीला अशा प्रकारचं कडं तयार करायचं आणि या कड्याच्या खालून हे कडं असं धरायचं आणि या कड्याच्या खालच्या भागातून दुसरं टोक टाकायचं। पुन्हा तेच समोरून टाकल्यानंतर पुन्हा तेच टोक पुन्हा आतमध्ये त्याच कड्यात टाकायचं। म्हणजे अशा प्रकारची ही सुकरगाठ आपल्याला पाहायला मिळेल व ती तयार होईल। सुकरगाठ रिप नॉट दुसरी पद्धत। सुकरगाठ तयार करण्यासाठी ही दुसरी पद्धत आहे। दुसऱ्या पद्धतीमध्ये हे दोन्ही टोक जे आहेत ते एकमेकाला एक असा वळसा घालायचा। वेढा घातल्याच्या नंतर हे जे टोक आहे हे टोक त्या दुसऱ्या भागावर आलं पाहिजे आणि हे इकडचं जे टोक आहे याच्या खालून घ्यायचं। म्हणजे दोन्ही टोक एकाच यामधून आले पाहिजेत, अशा प्रकारची दुसऱ्या पद्धतीची सुकरगाठ आहे। सीड गाठ सीड बेंड नंबर 2। सीड गाठ तयार करण्यासाठी आपल्याला एका टोकाचं असं लूप तयार करावं लागेल। लूप तयार केल्याच्या नंतर याच लूपाच्या खालून दोरीचं दुसरं टोक टाकायचं आहे, ते वर काढायचं आहे। वर काढल्यानंतर या दोन्हीच्या आतमधून आपल्याला हात टाकायचा आहे। हे खालून घेऊन यात टाकायचं आपल्याला, म्हणजे सरळ या छिद्रात न टाकता आपल्याला समोर या दोरीच्या वरून असं ओवून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारचे हे आपल्याला सीड गाठ तयार होताना दिसेल। हे अशा प्रकारची आता सीड गाठ तयार झालेली आहे। हिचा उपयोग ध्वजाची दोरी, ध्वजाचं वरचं टोक बांधण्यासाठी व असमान जाडीचे 2 दोर बांधण्यासाठी केला जातो। कोळी गाठ फिशरमॅन नॉट। आपण कोळी गाठ पाहू। कोळी गाठ मारत असताना सुरुवातीला हे जे 2 टोक आहेत, 2 टोक अशा प्रकारे जोडून घ्यायचे आणि एका जे टोक आहे या टोकानं याच्या खालून घ्यायचं। फक्त हे टोक याच्या खालून आपण ओवून घेतलं। ओवून घेतल्यानंतर याची याला वरच्या वर आदर गाठ मारायची आहे। साधी गाठीच्या आतमधून आपल्याला इथं मारून घ्यायची आहे। ही झाली साधी गाठ या ठिकाणी मारलेली। तशीच इकडच्या टोकाला सुद्धा त्याचप्रमाणे साधी याच्या खालून ओवून घ्यायचं आणि तशाच प्रकारे त्याच याच्या दोरीच्या त्याच टोकाला अशी साधी गाठ मारून घ्यायची। म्हणजे हे हा जो मधातला दोर आहे हा मोकळा राहील, हा सुद्धा मधातला दोर मोकळा राहील। आपण याला ओढ्याच्या नंतर ही झाली आता कोळी गाठ। यामध्ये आपण अशा प्रकारचं ओढे की हे फिट बसते, म्हणजे ही झाली कोळी गाठ। हे अशा प्रकारची दिसल। चौराडी पहिली पद्धत। आता आपण चौराडी ही बांधणी पाहणार आहोत। चौराडी बांधणी बांधत असताना दोरीचं एक जे टोक आहे या काडीच्या लाकडाच्या वरून टाकायचं आहे। वरून टाकल्याच्या नंतर हे टोक इकडे बाहेरच्या बाजूकडून घ्यायचं आहे
एका बाजूकडून घेतल्यानंतर ते पुन्हा तिप्पट थोडंसं त्याच्या वरून दुसऱ्या बाजूकडे टाकायचं, पुन्हा समोर टाकल्यानंतर ही दोर मध्ये आली पाहिजे. इकडून हात न टाकता आता आपल्याला इकडून टाकायचा हात, पुन्हा हात टाकल्यानंतर ती दोरी आपल्याकडे घेऊन या दोरीच्या खालून घ्यायची. त्याच दोरीच्या खालून घेतल्याच्या नंतर आपल्याला चौराडी होताना पाहायला मिळेल. अशा प्रकारे ही चौराडी बांधणी बांधली जाते. ही झाली पहिली पद्धत. चौराडी दुसरी पद्धत. आता आपण चौराडी बांधणीची दुसरी पद्धत पाहणार आहोत. यामध्ये हे जे टोक आहे दोरीचे, हे एक टोक अशा प्रकारचं दुमडून घ्यायचं आपल्याकडून दुमडून घेतल्यानंतर ते आपल्याला असं दिसल. दुसरं टोक समोरच्या बाजूकडून अशा प्रकारचं दुमडून घ्यायचंय. दुमडून घेतल्याच्या नंतर हे जे दोन्ही टोक आहेत ते अशा प्रकारे एकत्र आणायचे आहेत. एकत्र आणल्यानंतर आपण त्या लाकडामध्ये अशा प्रकारे टाकू शकतो. टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याला ओढू त्यावेळेस सुद्धा ती आपल्याला अशा प्रकारची चौराडी बांधणी दिसेल. म्हणजे ही सुद्धा दुसरी पद्धत आहे. अशा प्रकारची चौराडी बांधणीची दोन पद्धती आहेत. म्हणजे एखादं टोक आहे किंवा खुंटी आहे, आपल्याला वरून फासा तयार करून टाकायचा असेल त्यावेळेस आपण या पद्धतीचा वापर करतो. पण जर एखादं मोठं झाड असेल तर या पद्धतीचा वापर आपल्याला करता येणार नाही. जी पहिली पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला बांधावे लागल. एक वळसा व 2 आड्या. आता आपण एक विळखा 2 आड्या म्हणजे खुंटीला ताण देण्याची किंवा तंबूला दोरी बांधण्याची जी आहे ती दोरी आपण शिकणार आहोत. ही दोरी खुंटीच्या खालून किंवा लाकडाच्या खालून अशा प्रकारे ओवून घ्यायची आहे. ओवून घेतल्याच्या नंतर पुन्हा त्याला एक वळसा द्यायचा आहे. अशा प्रकारचा आपण एक वळसा दिला. वळसा दिल्याच्या नंतर ही जी दोरी आहे ही ताणाची दोरी आहे. या दोरीला आपण अशाच प्रकारे त्यातून एक आडे घ्यायचे आणि ते समोर ओवत न्यायचे. हे अशा प्रकारचे आपल्याला दिसेल. याला एक वळसा 2 आड्या असं म्हटलं जातं. ही तंबूला बांधण्यासाठी वापरली जाते. मोळी गाठ. आता आपण मोळी गाठ पाहणार आहोत. मोळी गाठ बांधण्यासाठी आपण लाकडाला किंवा मोळीला बांधत असताना त्याच्या खालून हे टोक ओवून घ्यायचं. ओवून घेतल्यानंतर याच दोरीला एक वेढा घालायचा. या दोरीला एक अशा प्रकारचा वरून वेढा घालायचा. हे झाला एक वेढा घेतला. हे अशा प्रकारचं ओवून घ्यायचं आणि हे जे टोक आहे त्या आलेल्या दोरीच्या अंगालाच म्हणजे पाठीमागच्या भागालाच अशा प्रकारचं गुंडाळत पाठीमागं घेऊन जायचं आणि मग याला आपण ओढायचं. म्हणजे हे लूप या ठिकाणी अशा प्रकारचं लूप तयार होते आणि ओढले की अशा प्रकारचं फिट बसते. ही झाली मोळी गाठ. साखळी गाठ. आता आपण साखळी गाठ पाहू. म्हणजे एखादी लांब दोरी असेल, आपल्याला न तोडता ती खुजी करायची असेल तर आपल्याला अशा प्रकारचे ती खुजी करता येते, कमी करता येते. सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारचे कमी करून या दोरीला एक अशा प्रकारचा वळसा घ्यायचा आणि हे आतमधून ओवून घ्यायचं. दुसरं जे दोरी आहे लांब ती अशा प्रकारचे आपल्याला ओवून घेऊन हे अशा प्रकारचं त्याला ताण द्यायचं आहे. तसंच दुसऱ्या टोकाकडे सुद्धा तशाच प्रकारचं एक लूप तयार करायचं. लूप तयार केल्याच्या नंतर ते लूप याच्यातून ओवून घ्यायचं आहे. हे झालं अशा प्रकारचं आपण ओवून घेतलं. आणि आपण आता याला ताण देऊ शकतो. ओढल्याच्या नंतर हे निसटणार नाही. हे अशा प्रकारची आपण साखळी गाठ मारू शकतो. साखळी गाठ मारत असताना जर आपल्याला या ठिकाणी लॉक करायचं असेल तर हे जे टोक आहे हे टोक याच्या खालून आपण ओवून घेऊन या ठिकाणी लॉक आपण अशा प्रकारचं करू शकतो. त्यानंतर इकडचं टोक सुद्धा अशाच प्रकारे याच्यातून ओवून या ठिकाणी आपण लॉक करू शकतो. म्हणजे ते पुन्हा निसटणार नाही. ही झाली साखळी गाठ. अशा प्रकारे साखळी गाठ म्हणजे एखादी लांब दोरी आपण ती खुजी करू शकतो. म्हणजे न तोडता मधामध्ये एखादं या दोरीला तुटलेली आहे किंवा
कमकुवत झालेली आहे त्यावेळेस अशा प्रकारे लांब दोर न तोडता तो अशा प्रकारे खोजा करून आपल्याला वापरता येतो. पक्का फास. आता आपण पक्का फासा पाहू. पक्का फासा ही गाठ मारत असताना आपल्याला अशा प्रकारचं एक लूप तयार करावं लागेल. पण जे टोक आपल्याला खालून टाकायचं आहे ते टोक या लूपच्या वरून आलं पाहिजेत, वरच्या भागाकडून. हे वरच्या भागाकडून आलेले आहे. आता हे जे टोक आहे हे टोक खालून घ्यायचं, याच्या खालून घेतल्यानंतर वर घ्यायचं. समोरचं जे हे लूप खालचं आहे, ही जी खालची दोरी आहे या दोरीच्या खालून ओवून घ्यायचं. पुन्हा खालून इकडून ओवून घेतल्यानंतर पुन्हा ते वर घ्यायचं आणि त्याच लूपामध्ये आतमध्ये टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारचं दिसल. दिसल्यानंतर हे आपण असं ओढलं की आपल्याला ते पक्का फासा तयार होताना दिसल. हे आम्ही ओढ या ठिकाणी हा झाला पक्का फासा. म्हणजे हा एवढा पक्का फासा झाला. या ठिकाणी ही फिट गाठ बसली. गाठ खाली होणार नाही, वर होणार नाही, गच्च एकाच ठिकाणी राहील. याला आपण प्राणरक्षक दोर सुद्धा म्हणतो. खुर्ची गाठ. आता आपण खुर्ची गाठ पाहणार आहोत. खुर्ची गाठ पाहत असताना हे आपण या ठिकाणी पहिले लूप तयार केलेला आहे. जे एक टोक आहे या टोकाकडं हा जो भाग आहे हा भाग खालचा सेट होऊन गेलेला आहे. दुसरं जे टोक आहे त्या दुसऱ्या टोकाचा भाग आपण दुसरं लूप तयार करत असताना हे वरून आलेलं आहे. पहिल्या टोकाचा भाग खालून गेलाय, दुसऱ्या टोकाचा भाग वरून आलेला आहे. हे दोन लूप या ठिकाणी तयार झालेले आहेत. आता हे पहिलं लूप जे आहे हे लूप आपण याच्या वर ठेवणार आहोत. हे अशा प्रकारचं ठेवल्याच्या नंतर हे आपल्याला दोन्ही लूप अशा प्रकारचे दिसतील. जे पहिले लूप ठेवलेले आहे आपण हे लूप दुसऱ्या लूपाच्या खालून आपण हात घालायचा आहे आणि या भागाला धरून आपल्याला ओढायचं आहे. तर तशाच प्रकारे जे दुसरं लूप आहे त्याच्या या दुसऱ्या भागाला धरायचं आहे आणि हे भाग दोन्हीकडे दोन ओढत राहायचं. ओढत राहिल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी खुर्ची गाठ होताना तयार दिसत आहे. ही झाली खुर्ची गाठ. पण ही खुर्ची गाठ अशीच न ठेवता त्या ठिकाणी आपल्याला त्या खुर्ची गाठीला लॉक करावं लागते. लॉक करत असताना सुद्धा आपण जे या ठिकाणी एक साधा मधातून एक फासा घेऊन हे अशा प्रकारचं ओढून घ्यायचं. हे या ठिकाणी लॉक झाले. तसंच दुसरा भाग सुद्धा त्याचप्रमाणे याच्या खालून ओढून घेऊन त्या ठिकाणी त्याला एक साधी गाठ मारायची आहे. गाठ मारल्याच्या नंतर ही गाठ अशा प्रकारची या ठिकाणी हे झालं लॉक. म्हणजे लॉक करण्याची सुद्धा अशा प्रकारची पद्धत आहे. ही झाली खुर्ची गाठ. आता ही खुर्ची गाठ हिचा उपयोग जर म्हणलं तर एखादा व्यक्ती आगीतून भरी काढण्यासाठी किंवा विहिरीतून वर काढण्यासाठी या खुर्ची गाठीचा वापर त्या ठिकाणी केला जातो. इकडच्या भागामध्ये त्याचे दोन्ही पाय टाकले जातात. इकडच्या भागामध्ये त्याचा छातीकडचा जो भाग आहे हाताच्या खालून दोरी घेतली जाते. अशा प्रकारे त्या व्यक्तीला आपण सहज असं वर उचलून आपण काढू शकतो. सरकती आडी. आता आपण सरकती चौराडी पाहू. सरकती चौराडी पाहत असताना काडीच्या वरून हा एक येडा घ्यायचा आहे. हा येडा घेत असताना या पहिल्या दोरीच्या वरून हा एक वेडा घ्यायचा. जी ही दोरी खालून राहिली पाहिजे इकडे साईडकून. दुसरा येडा सुद्धा तसाच सेम या दोरीच्या इकड्या साईडकून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि जो तिसरा येडा येणार आहे, एक दोन येडे झाले, तिसरा येडा आता या दुसऱ्या येड्याच्या खालूनच घ्यायचा आहे. म्हणजे ही जे टोक आहे दोरीचं याच दुसऱ्या येड्याच्या खालून आपल्याला त्या ठिकाणी ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही सरकती आडी आहे. म्हणजे चौराडी सारखीच आहे पण थोडी वेगळी आहे. चौराडी आडीला हा दुसरा येडा येत नाही, तर सरकती आडीला इकडून दोन येडे येतात आणि हा मधातून हा येडा येतो. अशा प्रकारे ही सरकती आडी त्या ठिकाणी तयार होते. मार्लिन स्पाइक हिच. आता आपण मार्लिन पाईक हिच कशी मारतात त्याची पद्धत पाहू. मार्लिन पाईक हिच मारत असताना सुरुवातीला आपल्याला या दोरीचं एक अशा प्रकारे कड तयार करून घ्यावं लागेल.
हे टोकाकडचे जे दोर आहे हे खालच्या भागाकडून आहे, हे वरच्या भागाकडून आहे. याच्यावर पुन्हा वरच्या भागाकडे दोराला खाली घालायचं आपल्याला. खाली घातल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला क्यू दिसेल. क्यू झाल्याच्या नंतर आपल्याला जो मधातला दोर आहे तो दोर वर ओढायचा आहे. अशा प्रकारचा वर ओढल्यानंतर या दोराच्या आतमध्ये आपल्याला बांबू टाकायचा आहे. बांबू टाकल्यानंतर आपण त्याला ओढू शकतो. अशा प्रकारची ही मार्लिंग पाईज ही मारली जाते. अष्टाकार गाठ. अष्टाकार ही गाठ पाहू. अष्टाकार गाठ पाहत असताना आपल्याला सुरुवातीला एक अशा प्रकारचं लूप तयार करावं लागेल. हे झालं एक लूप. एक वळसा टाकला आपण. याच लूपावर पुन्हा डबल एकदा आपल्याला उलटं टाकायचं आहे. पुन्हा एक आपण याला एक अशा प्रकारचं उलटं केलेलं आहे. उलटं केल्यानंतर हे जे टोक आहे हे टोक आपल्याला याच्या आतमध्ये टाकून खालून उडून घ्यायचं आहे. असं ओढत झाल्यानंतर ही अशा प्रकारची आपल्याला अष्टाकार गाठ तयार झालेली दिसेल. म्हणजे 8 इंग्रजी 8 या अक्षराप्रमाणे आपल्याला हे दिसेल. अशा प्रकारची अष्टाकार ही गाठ मारली जाते. ही गाठ दोरीचं तात्पुरतं टोक शेवटण्यासाठी मारली जाते. सोड गाठ. आता आपण सोडगाठ म्हणजे ड्रॉ ही गाठ पाहणार आहोत. ही गाठ पाहत असताना आपल्याला अशा प्रकारचा दोर बांबूच्या खालून किंवा झाडाच्या फांदीच्या पलीकडच्या साईडून अशा प्रकारचा घ्यायचा आणि हा जो एक भाग आहे लांब दोर आहे, लांब दोर हा याच्यातून अशा प्रकारचा हा ओढून घ्यायचा आहे. ओढून घेतल्यानंतर हा जो खालचा भाग आहे अशा प्रकारचा आपल्याला ओढायचा आहे. आणि पुन्हा ओढलेला भाग जो आहे हा दोर खुचा दोर जो आहे तो दोर पुन्हा याच्यातून अशा प्रकारचा आपल्याला ओढून घ्यायचा आहे. ओढल्याच्या नंतर हा जो दोर आहे पहिल्यांदा आपण ओढला अशा प्रकारचा त्याला ओढायचा आहे. ओढल्यानंतर या ठिकाणी गाठ बसेल. गाठ बसल्याच्या नंतर आपल्याला या लांब दोरानं खाली उतरता येईल. आपलं काम झाल्याच्या नंतर म्हणजे झाडावर चढल्याच्या नंतर किंवा उतरल्याच्या नंतर आपल्याला आपला दोर सोबत घेऊन जाता येतो. अशा प्रकारचा ओढायचा दोर सुटला येतो. अशा प्रकारे ही सोडगाठ आहे. गोड गाठ. आता आपण ओढगाठ पाहणार आहोत. मॅन हार्नेस गाठ. ही गाठ पाहताना सुरुवातीला अशा प्रकारचं एक वरून आपल्याला वळसा घ्यायचा आहे. लूप तयार करायचे. लूप तयार केल्याच्या नंतर हा जो वरचा भाग आहे हा खालून टाकायचा. खालून टाकल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचं क्यू तयार होताना दिसेल. आणि क्यू झाल्याच्या नंतर ही जी मधातली दोर आहे या दोरीच्या खालून आपल्याला अशा प्रकारचा हात टाकायचा आहे. हात टाकल्यानंतर हा समोरचा जो भाग आहे हा समोरचा भाग आपल्याला असा ओढायचा आहे. असा ओढल्याच्या नंतर हा समोर अशा प्रकारचा येईल. अशा प्रकारचे आल्यानंतर हे अशा प्रकारचं लूप या ठिकाणी होईल. ही आता या ठिकाणी बनलेली आहे ओढगाठ. अशा प्रकारची ही ओढगाठ तयार करता येते, बनवता येते.